भव्य दिव्य सामना, सुंदर आयोजन, तितकं सुंदर नियोजन सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाच्या बाजूने त्याला पाहायला मिळतंय. करण आणि मयूर त्याला सामन्याला चालू करायचा आहे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून शोध गुड क्रिकेट, शोध क्वालिटी क्रिकेट. एका बाजूने श्रीनिनाय स्पोर्ट्स मान तर एका बाजूने ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. 4 षटकांचा सामना असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज अक्षय, स्ट्रायकिंग एंडला मयूर, मॅन फॉर्म मान. ऑन स्ट्रायकिंग एंडला करण आपण पाहतोय. नक्कीच दोन्ही मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला करूया सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये आहे चेंडू. 1 बाउन्स क्या दर करतील. चेंडू जातोय सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवर आला एक दर्जेदार चौकार. इथे मात्र सुरुवात केली मयूर याने. चांगली सुरुवात मानसंघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा नक्कीच टीमच्या टोटल मध्ये 8 झाल्यात. आणि या 4 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. नक्कीच वेळेचं बंधन आहे. दोन्ही संघांना विनंती असेल 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा अक्षय झाला सज्ज गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म मध्ये विकेट. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने बॅट बॉलची उसळी यायला हवी होती त्या पद्धतीने पाहायला मिळाली नाहीये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. इथे मात्र सोडून दिला. पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजाला वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 5 या आकड्यावर. यावेळेस देखील काय घडतंय, काय बिघडतंय. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू लॉंग स्टॉप रिजन क्लिअर करतोय. सीमारेषे पार बॉल होतोय थरार. येतोय चौकार. डीजे वाईट +4 अशा 5 धावा मिळतील या चेंडूवर. धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा अक्षय. यावेळेस मात्र फटका फसलाय. ते मात्र चिपलाय झेल आणि संपलाय बॅटर मयूरचा खेळ. मयूर बॅक टू पवेलियन. आता मात्र मंगेश इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात मानसंघाकडून. एक आक्रमक फलंदाज आहे मंगेश आणि आक्रमकता दाखवावी लागेल या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. जर सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. नक्की सुरुवात चांगली करून दिली मयूर याने. आता मात्र शेवट दोघांना गोड करावा लागेल. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म मध्ये विकेट. अक्षय देखील सज्ज आहे स्ट्रायकिंग एंडला. राईट हँड बॅट्समन मंगेश. ते मात्र वारंवार वाईट चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. वाईटच्या स्वरूपात इथे मात्र धावा आलेत संघासाठी. 11 धावा, एक बाद 11 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे मान संघाची.
ते मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू काढलाय, दिशा दिले चेंडूला, दन 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 करत चेंडू जातोय सीमा रेषे पार. मंगेशच्या बॅट मधून आला एक चौकार. 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच सुरुवात देखील चांगली झालेली आहे मानसंघाकडून. इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. वारंवार वाईट चेंडू फेकला गेलाय या षटकामध्ये. महागडे षटक लागले कोळगाव संघासाठी. 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा वाईट फेकलाय. दिशाहीन गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. वारंवार वाईट चेंडू. 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. कशा का होईना धावा येतात हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पंचांना वारंवार कवायत करणारे लावणारे चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच आता गुणलेखकाला बी प्रश्न पडला, मी लिहू कुठे, हा प्रश्न नक्कीच गुणलेखकाला पडलाय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. एकोणवीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजून पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळतात. अक्षय पुढचा चेंडू, यावेळेस फटका चांगला आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. डीप मध्ये खेळाडू आहेत. वन बाउन्स गॅदर केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. नो बॉल. नो +2 अशा 2 धावा मिळतील. 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नो +2 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर आणि 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये आहे. डीप मधून खेळाडू जातील तोपर्यंत चेंडू फरार होतोय सीमारेषे पार. मंगेशच्या बॅट मधून आले कडक चौकार. सव्वीस धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे. इथं मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बेल्स रिम्यू, दांडी गुल, त्रिफळाचित. मंगेश बॅक टू पवेलियन. अखेरीस पहिलं षटक संपतंय आणि या पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवर योगेश भारमल,
दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला मिळतात. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज आहेत पंचांच्या डाव्या बाजूने. राईटामध्ये विकेट. करण आहे स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू फेस करताना अलंग कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. डीपमध्ये खेळाडू आहेत. एक धाव तर अचित केले आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आणि धावफलक 1 ने पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 27 या आकड्यावर. 27 ऑन स्कोअरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. मानसंघ या ठिकाणी भक्कम सिजू उभा आहे या सामन्यामध्ये. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र काय घडतंय. फुल टोल वसूल केलाय. व्यासपीठाला मानवंदनासाठी देव चेंडू जातोय सीमारे शेपार. प्रदीपच्या बॅट मधून आला एक दर्जेदार षटकार. पुढचा चेंडू यावेळेस टॅकर चेंडू. यावेळेस दिगा भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. प्रदीपच्या बॅट मधून आला एक लागोपाठ दुसरा षटकार. 39 धावा धावफलकावर लागलेले आहेत. नक्कीच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. समाचार पूर्ण घेतलाय गोलंदाजाचा प्रदीप याने. इथे मात्र एक तेरी तो एक मेरी सटीक यॉर्कर पाहायला मिळाला. त्रिफळाचीत झालेत. प्रदीपला माघारी परतवण्यास यश मात्र प्राप्त झाले योगेशला. योगेश परतीच्या प्रदीप बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर्स विजय वावळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच बीट केलंय फलंदाजाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईटामध्ये विकेट. योगेश विजय आहे स्ट्राईक एंडला. इथे मात्र डॉट चेंडू पुन्हा एकदा विकेट आल्यानंतर लागोपाठ दुसरा चेंडू डॉट हाताळलाय. आणि या षटका चांगलं षटक कोळगाव संघासाठी आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावर लागलेत 39. चला यापुढील होणारा सामना गजापूर 11 विपक्ष श्री सिद्धेश फोर्स कापशी या दोन्ही संघांमध्ये होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टाणेफेकीसाठी यायचं आहे. गजापूर 11 आणि कापशी संघ. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज युवराज
39 धावा धावफलकावर लागलेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव तर अर्जित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? इथे मात्र थांबवलं गेलं करण याने. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे सरकतो 40 या आकड्यावर. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. युवराज यावेळी देखील फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू येतील का? चांगला रनअप पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केले आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 42 या आकड्यावर. 42 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. मान संघ सध्या करण आणि विजय जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस काय करताय? चांगलं बॅकअप पाहायला मिळालं यष्ट्यांच्या मागे. एक धाव अर्जित केली गेले बायच्या स्वरूपामध्ये. बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आले. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 43 या आकड्यावर. नक्कीच शेवटचे 2 षटक नक्कीच कोळगाव संघासाठी चांगले राहिलेत. यावेळी देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटवर तितका चेंडू आला नाहीये. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा अर्जित केलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. धावफलक 45 वर जाऊन पोहोचतोय. यावेळेस फटका चांगला आहे. सुरेख, दर्जेदार, दिमागदार, लाजवाब षटकार. एक्कावन्न धावा. इथे मात्र संघाच्या धावसंख्येचं अर्धशतक पूर्ण केलंय. नक्कीच कौतुक करावं लागेल बॅटर्स यांचं. चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत. यावेळी देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. आल्यानंतर कार्पेट चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केलं. दुहेरीवर धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतो तब्बल 53 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ आता संपलेला आहे आणि इथे मात्र एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये खेळावा लागेल, कारण 16 मिनिटांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. चला कॅप्टन, आपण नोंद घ्यायची आहे. एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये खेळावा लागेल. फायनलाइज केलं जाईल कोलगाव संघाला. शेवटचं स्लॉग वरचं हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. विशाल गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळून काढला. सुरेख फटका, आसमानी टोला, चेंडू जातो सीमारेषे पार. विजेच्या बॅट मधून आला एक षटकार. एकूण 60 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 59 ऑन स्कोरबोर्ड. नक्कीच या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 59 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. 61 धावा. आता मात्र संघ थोडा अडचणीत आहे. कोळगाव संघ थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. कोळगाव संघ आपल्याला विनंती असेल. पंच पंच फ्रेश ओव्हर. बॉलर चेंज.
पंच कमीत कमी 3 चेंडू फेकले आहेत. गोलन फ्रेश ओव्हर, फ्रेश ओव्हर. इंजर्ड प्लेयर झालेला आहे, त्यामुळे दुसरी ओव्हर आणि ठिकाणी मात्र नो चेंडू घोषित केलाय. हाईटचा नो पिमर घोषित केलाय. पंच कॅप जर पडली तर नो चेंडू आहे. फेअर डिलिव्हरी असेल. धावफलकावर धावा लागले तब्बल 61. त्याला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. कोळगाव संघ वेळ खूप घेत आहे, थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल. इथे मात्र वेगावर स्वार झालाय फलंदाज, सॉरी गोलंदाज वेगावर स्वार झालाय आणि इथे मात्र काय घडतंय. पंच आपण निर्णय द्यायचा आहे. आयोजक टीम आपण देखील यायचं आहे. चला आयोजक टीम आपण देखील सहकार्य करायचं आहे. थोडं आयोजक टीम आपण देखील सहकार्य करायचं आहे. अमित कांबळे, संदीप चाळके, आपण विचार विनिमय करून निर्णय द्यायचा आहे. नो चेंडू घोषित केला. धन्यवाद पंच. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. 62 धावा धावफलकावर लागलेले आहेत. यावेळेस सुरेख फटका गॅप मध्ये आहे का? इथे मात्र डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धावेत आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 63 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचं अंतिम आणि स्लॉगवरचं षटक गोलंदाजी मार्कवर. मारुती ते मात्र लोअर फुल टॉस चेंडू. इथे काय घडतंय, काय बिघडतंय? विकेट आले धावपाच्या स्वरूपात. इथे मात्र विजयला माघारी परतवण्यास यश आलं. इथे मात्र करणला माघार परतावं लागेल धावपाच्या स्वरूपात. इथे मात्र विकेट आले करणची. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे कोळगाव संघ. इथे मात्र वाईड बॉल आणि बीमरचा वॉर्निंग दिली आहे गोलंदाजाला, दंडित केलंय गोलंदाजाला. वाईड एक अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो. बस 64 धावा धावफलकावर लागलेल्या. वाईड दिलाय पंचानी.
वाईट प्लस वॉर्निंग. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू गॅप मध्ये आहे, गॅपला नाही तोटा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच एक धाव, 2 धावा अर्जित केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द कट पाहायला मिळालं. 66 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. इथे मात्र चांगला भिरकावून दिला. ऑन साइडला चेंडू जातोय. दन 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 करत सीमारेषे पार. शेवटच्या डेंडूवर देखील आलाय चौकार. 70 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्की चांगली फलंदाजी राहिले संघाकडून. चला यापुढील होणारा सामना गजापूर 11 विपक्ष कापशी. त्याला दोन्ही संघाच्या संघाने का यायचं आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण टॉच करून घ्यायचा आहे. कापशी आणि गजापूर या दोन संघांमध्ये नाणेफेक होईल. विनंती करतो लक्ष्मण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉच केला जाईल. त्याला कापशी संघाचे संघनायक, कापशी संघाचे संघनायक या टॉस साठी यायचं आहे लगेच. चला विश्वास दळवी, विश्वास दळवी माझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील यायचं आहे. चला सामन्यात चला यापुढे लक्ष्मण पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. पुढचा सामना गजापूर 11 विपक्ष श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स कापशी या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाते. कापशी संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. दरम्यान आपण जाऊया मॅचच्या दिशेने. कोळगाव संघ आपण देखील सलामीचे फलंदाज आपण लगेच पाठवायचे आहेत. मान संघाला देखील विनंती असेल आपण लगेच सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विश्वास दळवी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. विनंती असेल. चला गजापूर 11 संघ प्रथमच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळत आहेत. आपल्या असोसिएशनचे काही नियम आहेत. एकाच ग्रामपंचायतमधील खेळाडू असणं गरजेचं आहे आणि त्याचीच आपण नोंद घ्यायची आहे. इथं लक्ष्मण पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय विकासजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते लक्ष्मण पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. दहाव्या मॅचच्या दिशेने विद्यमान सामना मान विपक्ष कोळगाव. नक्कीच भला मोठा डोंगर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 70 धावांचा 71 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र शिल्लक असतील 24 चेंडूमध्ये 71 धावा बनवायच्या आहेत. कमीत कमी सरासरी 17 ते 18च्या धाव संख्येने धावा बनवावे लागतील कोळगाव संघाला. गोलंदाजी मार्कवर आशुतोष, स्ट्रायकिंग एंडला विशाल आणि तुषार ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
पहिला चेंडू, दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. लोअर फुल टॉस चेंडू, नक्कीच मोठा फटका खेळण्याची संधी होती बायच्या स्वरूपात, इथे मात्र धाव अर्जित केली गेली. चला टायमिंग लावला गेलाय. 4 षटक आपल्याला 16 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव तर अर्जित केली गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. लॉंगन क्षेत्रामध्ये राज आणि मयूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते पेट्रोलियम करताना. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळून काढलाय. या इनिंग मधला पहिला चौकार येतो तुषारच्या बॅट मधून की 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 7 या आकड्यावर. पुढचा चेंडू अशू गोलंदाजी मार्कवर. यावेळी देखील फुलटॉस चेंडू, काय करतोय, झेल टिपला जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथं राज आहेत. नक्कीच आपल्या संघाला 4 धावांची 4 धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या संघासाठी राज याने. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय राज यांचा. पुढचा चेंडू अशू. यावेळी देखील फुलटॉस चेंडू, इथे मात्र चांगला झेल, अप्रतिम झेल पाहायला मिळाला. 1 हँडेड झेल मयूर खोपडे मॅन फ्रॉम मान इथे पाहायला मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागेल खेळाडूचं. विकेट आली आहे. विशालला माघारी परतवण्यास यात मात्र यश प्राप्त झालंय. विशाल बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज आकाश, इनॅट नंबर 3 वर सध्या स्ट्राईक वर असेल. गोलंदाजी मार्कवर अशू. यावेळेस देखील फटका चांगला आहे. झेल टिपला जाईल का? तर हो, झेल टिपलाय. आल्या माघारी. आकाशला मात्र बिना कामगिरी करता परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आकाश पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने परतीच्या प्रवासाला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत आशुतोष याची. सलग लागोपाठ 2 विकेट अर्जित केल्यात. धावफलकावर धावा लागले तब्बल 8. ओव्हर्स षटक संपतंय. पहिल्या षटकाअखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 8 या आकड्यावर. 2 बाद 8. नवीन फलंदाज योगेश सध्या नॉन स्ट्राईकला असेल. 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. सचिन पाटील गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील चांगला फटका होता, मात्र इलिव्हेशन नाहीये. इथे मात्र टिपलाय झेल. पुन्हा एकदा संपला बॅटरचा खेळ. बॅटर बॅक टू पवेलियन. नवीन बॅट्समन विनोद आपल्याला पाहायला मिळतात. इनॅट नंबर 4 वर, सॉरी इनॅट नंबर 5 वर.
त्याला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सचिन. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, संधी होती मोठा फटका खेळण्याची, तर संधी हुकले. 2 खेळाडू चेंडूच्या मागे आणि इथं आता 2 बायच्या स्वरूपात 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकत जाऊन पोहोचतोय तब्बल 10 या आकड्यावर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले मानसंघाच्या गोलंदाजांकडून. इथे मात्र काय घडतंय, वाईटचा इशारा आलाय पंचांचा. 51 धावसंख्येने धावफलक पुढे सरकत जाऊन पोहोचतोय तब्बल 11 या आकड्यावर. यावेळी देखील लोअर फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र काय घडतंय, विकेट आली. विनोद इथे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. धक्का क्रमांक लागतोय तो 3रा कोळगाव संघाला. चला फलंदाज थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. लक्ष्मण पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला फिल्डर इंजर्ड झालाय. यावेळी देखील फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. डीप मध्ये खेळाडू आहेत. फुटबॉलचा प्रात्यक्षिक या तिकडे पाहायला मिळालं, मात्र चेंडू जातो सीमारेषे पार. लक्ष्मण पाटील यांच्या बॅट मधून आला एक दर्जेदार चौकार. यावेळी देखील चांगला हुक केलाय. डेप मध्ये खेळाडू नाहीयेत. मंगेश चेंडूच्या मागे आणि इथे मात्र चेंडूने जिंकले रेस. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषे पार. चौकार. 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दोन षटकांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 या आकड्यावर. नवीन गोलंदाज इनॅट. 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मानसंघाकडून दाखल झालेला संपत. स्ट्रायकिंग एंडला योगेश. यावेळी 60व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर चेंडू होता, मात्र डॉट चेंडू फेकला. सुरुवात चांगली झाली. मात्र थोडा रनिंग मध्ये अडथळा पाहायला मिळाला. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू देखील नाहीये. पुन्हा एकदा चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषे पार. यावेळेस मात्र योगेशच्या बॅट मधून आला चौकार. कापशी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गजापूर 11 संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 23 या आकड्यावर. पुढचा चेंडू राईटामध्ये विकेट. यावेळी देखील सेम फटका. निकाल देखील तोच लागेल का? हो, तर निकाल देखील तोच लागलाय. लागोपाठ दुसरा चौकार आलाय योगेशच्या बॅट मधून. चेंडू जातो सीमा पार. चौकार.
27 धावा धावफलकावर लागलेले आहेत. तिसरा चौकार येईल का? चौकारची हॅट्रिक करेल का योगेश? पाहायला मिळेल या पुढच्या चेंडूवर. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत संपत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र डॉट चेंडू हाताळलाय. कमबॅक केलंय गोलंदाजाने. 2 चौकार ते आल्यानंतर इथे मात्र डॉट चेंडू हाताळलाय. यावेळी देखील अंधकारपट चेंडू जातो समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ मधून खेळाडू येईल, गॅदर करेल. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. तिथे मात्र काय घडतंय? विकेट आली. धावबाच्या स्वरूपात मात्र लक्ष्मण यांना माघारी परतवण्यास यश आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय, चांगलं कलेक्शन देखील राहिलंय तिथे. यावेळेस पुढचा चेंडू काय करते? डॉट आलाय. षटक संपते. तिसऱ्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 या आकड्यावर. इथे मात्र औपचारिकता शिल्लक असेल. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे मानसंघ, विनंती असेल. नवीन गोलंदाज विजय वावळे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र काय वाईट +4 अशा 5 धावा मिळतील. नो भीमरचा नो दिलाय. नो +4 अशा 5 धावा मिळतील या चेंडूवर. विजय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावर धावा लागलेत 33 ऑन स्कोरबोर्ड. कोळगाव संघ अर्धा टप्पा तर पार झालाय, अजून अर्धा बाकी आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉक करण्याचा प्रयत्न, एक धाव अर्जित केली गेले. एका धावेच्या मध्ये धावफलक धावून पोहोचते 34 या आकड्यावर. यावेळेस फटका चांगला आहे. किशोर आहे चेंडू काल्याने. ते मात्र झेल सुटलाय. काय घडतंय? एक धाव पूर्ण केले. 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि चांगलं मात्र औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. सामना पूर्णपणे यावेळेस फटका चांगला आहे, मात्र वेळ निघून गेले. हा खेळाडू ठेवला कुठे होता. थ्रो गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3+6 अशा 9 धावा मिळतील या चेंडूवर. दोन चेंडूचा खेळ संपलेला आहे. चव्वेचाळीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 44. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. चार चेंडू आणि 27 धावा असं समीकरण असेल. इथे मात्र फटका फसलाय. विकेट येईल का?
काय घडतंय, काय बिघडतंय. खराब थ्रो पाहायला मिळाला. 46 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 चेंडू आणि 25 धावा. फुलटॉस चेंडू आणि फुलटोल वसूल केलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळेस आलाय षटकार. दोन चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. इथे मात्र काय घडतंय. ब्लॉक करण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. एक अवांतर धाव संख्या. 2 चेंडू आणि 18 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये मॅच होती कुठे आणि आता मॅच आली कुठे. 2 चेंडू आणि 18 धावा. यावेळेस देखील काय घडतंय. वाईड चेंडू घोषित केलाय. 2 चेंडू 17 धावा. नो घोषित केलाय पंचांनी. एक धाव तर अर्जित केली गेली. नो +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावेच्या माने धावफलक पुढे सरकला. 56 धावा. 3 हिट असेल पुढचा चेंडू. आडव्या बॅटने खेळण्या गॅप मध्ये चेंडू आहे का. इथे मात्र थांबवलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं डीप मध्ये. नक्कीच एक धाव अर्जित केले गेले. एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथे मात्र काय घडतंय. चेंडू जातो सीमारेषे पार. आलाय चौकार आणि सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय तो मान संघाने.